जीवनाचा खरा अर्थ उलगडणारे आणि अध्यात्माची वाट दाखवणारे गणराज प्रकाशन प्रकाशित आणि लेखिका सौ सुमन अशोक अल्हाट लिखित आत्मज्ञान या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. नव्या पिढीला स्वतःमधील क्षमता ओळखून विकासाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारा हा ग्रंथ असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. चांदणी चौक येथील संरक्षण लेखा विभाग कम्युनिटी हॉलमध्ये हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. हरिभक्त परायण गुरुवर्य वेदांताचार्य माधव महाराज कोरेश शास्त्री तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास लेखिका सौ सुमन अल्हाट, अशोक अल्हाट मसाप जिल्हा प्रमुख आणि गणराज प्रकाशनचे प्राध्यापक गणेश भगत, आकाशवाणी प्रसारण अधिकारी आदित्यनाथ अनंत दाते आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राध्यापक गणेश भगत यांनी म्हटलं आहे की आत्मज्ञान या पुस्तकातून अध्यात्माची सखोल प्रास्ताविकात प्राध्यापक गणेश भगत यांनी म्हटलं आहे की आत्मज्ञान या पुस्तकातून अध्यात्माची सखोल ओळख होत असून आजच्या धकाधकीच्या जीवनात ते नव्या पिढीसाठी प्रकाशवाट ठरणार आहे. लेखिकेने संरक्षण विभागाच्या लेखा विभागात तब्बल 38 वर्ष सेवा बजावली असून आपल्या आयुष्यातील अनुभव, विचार आणि आत्मिक चिंतन या ग्रंथाद्वारे शब्दबद्ध केले. जीवनातील संघर्ष, आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक उन्नती यांचे सुंदर मिश्रण या पुस्तकात आढळते आहे, असंही त्यांनी नमूद केलं. लेखिका सौ सुमन अल्हाट यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जीवनाचा सार या पुस्तकातून उमटला असून तो वाचकांना आत्मपरीक्षणाची दिशा देईल. प्रत्येकाने आपल्या जीवनातील अनुभवांमधून ज्ञान मिळवून ते समाजासमोर मांडले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संदीप सांगळे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की जेव्हा व्यक्तीला जीवनात व्यक्त व्हावेसे वाटते तेव्हा ग्रंथनिर्मिती होते. साहित्य आणि समाज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पालवे यांनी साहित्यातून समाज घडतो असे नमूद केले. साहित्य जीवनाचा आरसा आहे. प्रगल्भ साहित्य जीवनातील उद्दिष्ट स्पष्ट करतं आणि योग्य मार्ग दाखवतं. आत्मज्ञान हा ग्रंथ जीवनात सकारात्मकता आणि प्रकाश निर्माण करणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आकाशवाणी प्रसारण अधिकारी आदिनाथ अननदाते यांनी लेखिकेला पुस्तक प्रकाशनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री स्वाती अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कवी विनय पिंपरकर यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पल्लवी भोसले, श्यामा मंडलिक, सचिन अल्हाट, योगेश चांदणे, प्रणित भोसले, आनंदराज भगत, सकाराम गोरे, आदिराज भगत यांनी परिश्रम घेतले. तर ह्या प्रकाशनातर्फे आज हे 200 पुस्तकाचं प्रकाशन आपण संपन्न करत आहोत. आत्मज्ञान या सुमन अल्हाट ग्रंथाचं प्रकाशन सोहळा यावेळी संपन्न होणार आहे. या निमित्ताने या सभागृहामध्ये जमलेल्या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करते. सुस्वागत. या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून लेखिका सौ सुमन अशोक अल्हाट लिखित आत्मज्ञान या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज आपण संपन्न करत आहोत. आणि या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. त्याचबरोबर त्यांचे पती आदरणीय अशोकजी अल्हाट साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सर्व नातेवाईक, मित्र, परिवार यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. होणार आहे म्हणजे पत्नीच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि पतीचा अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय चांगला योग आपण या ठिकाणी आज या ठिकाणी आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आलेले आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य चंद्रकांतजी पालवे सर, त्यांच्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्यावर हृदय मित्रांचं प्रेम करणारे, मार्गदर्शन करणारे गुरुमाऊली आदरणीय वेदांताचार्य भागवत धर्माचे अग्रगण्य हरिभक्त परायण माधव महाराज कोरेश शास्त्री महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी केंद्रात प्रकाशनाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आम्हाला सदैव मार्गदर्शन
मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. गणराज्य प्रकाशनाचं हे 203 पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपण या पुस्तकावर प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित राहावं. सुमंतांच्या काही लेख जे आहेत ते चिंतन कार्यक्रमामध्ये स्वतः सादर केलेले आहेत. त्याची मुलाखत देखील घेतलेली आहे आणि खूप सुंदर असं आपल्या मनातलं जे प्रेझेंट करतात लिखित स्वरूपामध्ये. बोलताना आपण जे बोलतो ते कदाचित 1-2 दिवस लक्षात राहतो किंवा आपण करतो, परंतु प्रिंट माध्यम जे आहे ते कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या आपल्याला पुढे संग्रहित करता येईल आणि आपण त्याला म्हणजे संस्कारित पिढी व्हायला पाहिजे. ते संस्कारित पिढी कशी होईल तर त्याच्यासमोर काहीतरी लेखी संहिता आपण दिली पाहिजे. आज आपण या ठिकाणी सौभाग्य अर्थात पतिदेव अशोकजीवाला डॉक्टर देखील 75वा आयुष्य शिक्षण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे.
हे का सांगायचं की साहित्य हा जीवनाचा अनुभवाची राहतो सांगायचं नाही मला, परंतु जाणकारांना जर तुम्ही अतिरिक्त कुठं काही दिलं तर ते तुम्हाला दीर्घकाळ केलं हा माझा अनुभव आहे. मी आणि सांगितलं जेव्हा मुलींना माहिती तेव्हा असा बरोबर आणखी तेव्हा साहित्य म्हणून आतापर्यंत 75 पत्र अनुभव आला तसं गाण्यासाठी साहित्याला चालू नव्हती आणि तरुण साहित्य पहिल्यापासून जबाब राहतो त्याचा पाठांतराने कशा बोलतात अत्यंत मुलांनी आणि कमी बोलणारा आणि सर्वांना मनापासून जीव लावणारा समजत आहे. मला काही दुसऱ्यावर कौतुक वाटतं की हे पुस्तक कमजोर नाही किंवा आणि विचारायचं नाही त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रकाशनाची असताना त्याकरता त्यांनी सर्व गोष्टी अनुशीलन केलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनामध्ये आपल्या भावना दिसल्या आणि तेव्हा सोपं नाही. आणि मी पाहिजे भगवद्गीता ही जरी शाळेत लोकांची असते तरी त्याच्या आतापर्यंत हजारो पानं झालेले आहेत. तर सुरुवाताने जेव्हा जाऊन दिलं तर खरोखर वेगळं दिलं सुबंताई विचारांनी त्या जगल्या त्यांना जगला साहित्यिक संवाद साधला त्यातून त्यांनी ते जाणून घेतलं की आपल्याला हे जगून ठरवलं आणि मी सांगितलं आलेले आकाशाला नमस्कार आधी ती परमेश्वर प्रार्थना करते. भाऊ बहीण मॅडमचे नातेवाईक आमचे तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर.